नमस्कार मुलांनो, मी हर्षल अविनाश कुमावत, गव्हर्नमेंट ITI जळगाव येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. आणि मी आज वर्कशॉप सायन्स आणि कॅल्क्युलेशनसाठी एक व्हिडिओ बनवतो आहे. ठीक आहे. तर हळूहळू माझ्याजवळ एम्प्लॉयबिलिटी स्किलचा लोड असल्यामुळे मला वर्कशॉपचे व्हिडिओ बनवता येत नाही आहे. तरी त्या मानाने मला जसं जसं वेळ मिळतो आहे तसं तसं मी वर्कशॉप सायन्स आणि कॅल्क्युलेशनसाठी सुद्धा व्हिडिओ बनवतो आहे. मागे मी इंडायसेस या युनिटवरती व्हिडिओ बनवलेले होते. आता याच्या पुढे पण मी बघतो एक एक टॉपिक निवडून व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. तर मुलांनो, DVT ई लर्निंग ITI लेक्चर्स बाय HK चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मुलांनो, चॅनलला सबस्क्राईब करून द्या जे कोणी माझा व्हिडिओ बघतं आहे. ठीक आहे. सबस्क्राईब करणं म्हणजे काही माझा उद्देश सबस्क्रायबर गोळा करणं नाही आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावा हे मेन आहे. ठीक आहे. सबस्क्राईब केल्याने तुमच्याजवळ व्हिडिओ तुम्हाला शोधावं नाही लागत, तर व्हिडिओ तुमच्यासमोर यूट्यूब उघडताच येऊन जातं. हा तात्पर्य आहे सबस्क्राईब करण्याचा. ठीक आहे. तर सुरू करूया. आज आपण एक न्यू युनिट सुरू करूया, फोर्सेस. फोर्सेस म्हणजे काय असतं नेमकी, बरोबर. हा युनिट ETC डिपार्टमेंटला पण, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला आणि बऱ्याच वर्कशॉप सायन्स अँड कॅल्क्युलेशनच्या सब्जेक्टमध्ये हा युनिट आहे, फोर्सेस. आणि खूप आजच्या दैनंदिन जीवनामध्ये हा सगळ्यात महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, फोर्सेस. तर नेमकी फोर्सेस म्हणजे तरी काय, बरोबर. तर फोर्सेस म्हणजे बल, बरोबर. लागणारा बल किंवा लावणारा बल, बरोबर. आता हा हात आहे, बरोबर. हा हात आहे किंवा एक ऑब्जेक्ट आहे. मी याला काय करतो आहे, याला पुश करतो आहे. मला ह्या हाताला इथून इकडे पुश करायचं आहे. तर मी पुश करायला काय करतो आहे, ह्या हाताने माझ्या म्हणजे ह्या ऑब्जेक्टने मी याच्यावर काय करतो आहे, फोर्स अप्लाइड करतो आहे. म्हणजे काय करतो आहे, बल लावतो आहे, एक ताकद लावतो आहे. ठीक आहे. त्याला काय म्हणतात, फोर्स म्हणतात, बरोबर. मग फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन असतं. फोर्स हा कशात मोजला जातो, न्यूटनमध्ये मोजला जातो, बरोबर. कन्सेप्ट एकदम सिम्पल आहे. फोर्सेस आणि फ्रिक्शन हे दोघेही गोष्टी आजच्या दैनंदिन दिवसात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला भेटतात, प्रत्येक ठिकाणी बघायला भेटतात. ठीक आहे. तर बघूया आपण या युनिटमध्ये तुम्हाला व्हॉट आर द व्हेरियस टाईप्स ऑफ फोर्सेस, त्याच्यानंतर रिसोल्युशन ऑफ फोर्सेस वगैरे हे सगळं तुम्हाला शिकायचं आहे, न्यूमॅरिकल्स. आज आपण थिअरॉटिकल पार्ट पहिले बघून घेऊ, नेमकी फोर्स आहे काय, इंट्रोडक्शन करून घेऊ युनिटचं. आणि त्याच्यानंतर मग न्यूमॅरिकल आपण ब्लॅकबोर्डवरती सोडवू शकतो, बरोबर. तेव्हा मी तुम्हाला ते व्हिडिओ बनवून देईल. टू दी फोर्सेस. व्हॉट इज फोर्स. पहिली गोष्ट, फोर्स काय असतं तर इन म्हणजे सायन्समध्ये, विज्ञानामध्ये, फोर्स इज अ पुल ऑर पुश असतं. फोर्स म्हणजेच काय, एक तर खेचणं किंवा एक तर लोटणे, बरोबर. पुल म्हणजे काय, खेचणे. पुश म्हणजे काय, लोटणे. तर मी तुम्हाला तेच बोललो की हा जर ऑब्जेक्ट आहे, मला ह्या ऑब्जेक्टला ह्या जागेवरून इथपर्यंत पोहोचवायचं आहे, तर मी काय करेल, ह्या ऑब्जेक्टने म्हणजे ह्या हाताने याला पुश करेल, बरोबर. पुश करेल तर हा काय होईल, इकडे इकडे जाईल. आणि जर मी याला जर असा ओढून आणेल तर हा काय होईल, इकडे येईल. तर यालाच काय म्हणतात, पूल म्हणतात. तुम्ही दुकानात वगैरे जातात त्यावेळेस तुम्ही पूल आणि पुशचे दरवाजे बघितलेलेच असाल. त्यावेळेस तुम्ही काय करता, त्याला एक फोर्स अप्लाइड करतात. एक तर तुमच्याकडे खेचतात म्हणजे त्याला पूल करतात, किंवा मध्ये लोटतात त्याला पुश करतात. ठीक आहे. ऑल फोर्सेस आर वेक्टर्स. मग फोर्सेस काय असतात, वेक्टर्स असतात. ते फोर्सेस एक वेक्टर क्वांटिटी असते. ठीक आहे. आता वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, द क्वांटिटीज ऑर द एलिमेंट्स विच ऑल हॅव द डायमेन्शन अँड डायरेक्शन. ज्यांना डायरेक्शन्स पण असतात आणि ज्यांना डायमेन्शन पण असतात. आता डायरेक्शन अँड डायमेन्शन असणे म्हणजे काय, तर बघा, मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो. आता मी हा एक ॲरो ड्रॉ केला, बरोबर. हा फोर्स आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला मी काय करतो आहे, इकडे लोटतो आहे, बरोबर. मग इकडे लोटतो आहे म्हणजेच काय, तर मी राईट साईडला लोटतो आहे, बरोबर. लेफ्ट बाजूवरून मी काय करतो आहे, राईट साईडला लोटतो आहे. आता मी लोटतो तर आहे, पण मग त्याला काहीतरी तर मात्रा असेल ना, की मी किती त्याच्यावरती दाब अप्लाय करतो आहे, किती त्याच्यावरती बल देतो आहे. तर समजा मी याच्यावर किती 2 न्यूटन किंवा 2 किलो न्यूटनचा मी त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो आहे. 2 किलो न्यूटन म्हणजे किती, 2000 न्यूटनचा मी त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतो आहे. म्हणजे याला काय झालं, मॅग्निट्यूड पण झाली आणि याला काय झाली, डायरेक्शन पण झाली. म्हणजे हा राईट बाजूला जातो आहे, लेफ्टपासून हा राईट बाजूला जातो आहे आणि त्याच्यावरती फोर्स कितीचा ॲक्ट होतो आहे, 2 किलो न्यूटनचा होतो आहे. म्हणजेच याला काय झालं, मॅग्निट्यूडही झाली आणि डायरेक्शनही झाली. तर हे काय झालं, वेक्टर क्वांटिटी. अशा क्वांटिटी की ज्यांना मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन पण असतं, बरोबर. समजलं. तर याला म्हणतात वेक्टर क्वांटिटी, फोर्सला. तर आता फोर्स कशात बघा, मी तुम्हाला पहिलेच बोललो, फोर्स कशात मोजला जातं, न्यूटनमध्ये मोजलं जातं, बरोबर. फोर्स डू नॉट ऑलवेज कॉज मोशन. फोर्स जो असतो हा नेहमीच फक्त मोशनच नाही क्रिएट करत, बरं काय मुलांनो. हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आता आपण काही गोष्टी असतात की ज्यावर आपण दाब लावून ठेवतो, तर तो दाब का लावून ठेवतो, कारण ते ऑब्जेक्ट जे आहे ते स्टेबल राहायला पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपण दाब लावून ठेवतो, बरोबर आहे की नाही. अर्थातच असं नाही आहे की बा मला ह्या जागेवरून हा ऑब्जेक्ट इकडे पोचवायचा आहे किंवा इथून इकडे पोचवायचा आहे म्हणून मी त्याच्यावरती फोर्स क्रिएट करतो, तर तो मूव्ह होणारच, अशातला विषय नसतो. आपण काही गोष्टी स्टेबल ठेवण्यासाठी सुद्धा, की त्या स्थिर राहाव्या म्हणून सुद्धा आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत असतो, बरोबर. समजतं आहे मुलांना तुम्हाला, फोर्स म्हणजे काय, इन शॉर्ट बल असतो. ठीक आहे. ताकद, तुम्ही किती ताकद लावतायत त्याच्यावर. मग आता व्हॉट इज फोर्स अँड हाऊ डज इट ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट. मग आता नेमकी फोर्स म्हणजे काय असतं आणि तो ॲक्ट कसा होतो ऑब्जेक्टवर, बरोबर.
तर फोर्सेस कॅन ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट्स दॅट आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. जे फोर्सेस, आता हा एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, हा जर दोघींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तर याला काय म्हणतात, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. बरोबर, काय कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. हा एक ऑब्जेक्ट आणि हा एक ऑब्जेक्ट, याच्यावरती काय आहे, हा कॉन्टॅक्टमध्ये, तर याला काय झालं, कॉन्टॅक्ट फोर्स म्हटलं गेलं. मग आता मी जर हे हात रब करतोय असे, बरोबर, हे जे हात आहे मी हे असे जर रब करतो एकमेकांवर, तर हे काय होतं आहे, याच्यामध्ये फ्रिक्शन होतं आहे. बघा, तुम्ही जर असे रब केले हात तर तुम्हाला काय हीट जाणवते दोघे हातांमध्ये. हीट का जाणवते, तर त्याच्यामध्ये फ्रिक्शन होतं, म्हणजे घर्षण होतं. तर कॉन्टॅक्ट फोर्स ऑफ फ्रिक्शन हे जे हे एक उदाहरण आहे. ठीक आहे, टचिंग द टू सरफेस, हा एक सरफेस आणि हा एक सरफेस, सरफेस ए आणि सरफेस बी, हे जर दोघी सरफेस मी जर टच केले आणि याला जर रब केलं तर याच्यात काय होतं, फ्रिक्शन होतं आणि हीट तयार होते. तर ते काय आहे, एक फोर्सचं उदाहरण आहे. कशाचं, कॉन्टॅक्ट फोर्सचं. त्याच्यानंतर कार असते. कार काय करते, रस्त्यावरती चालते त्यावेळेस तिचे जे टायर फिरतात तर ते जे बाउंडिंग एरियाज असतात जे टच होतात. आता चाक चालतं आहे समजा, आता हे एक चाक आहे, ठीक आहे, गोल, आणि हा रस्ता आहे, तर हे गोल असं हे गोल जे आहे हे तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. हे बघा, हे चालतं आहे असं गोल. तर जो बाजू टच होते त्याच्यात काय असतो, कॉन्टॅक्ट फोर्स असतो आणि तिथे काय होतं असतं, फ्रिक्शन होत असतं. त्यामुळे ते फ्रिक्शन झाल्यामुळे काय होत असतं, गाडी सरकत नसते मुलांनो. बरोबर, हे पण एक मेन रिझन आहे. त्यानंतर हे व्हॉट इज फोर्स अँड हाऊ डज इट ॲक्ट्स ऑन ऑब्जेक्ट. मग आता हा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा फोर्स ॲक्ट होतो. फोर्स कॅन ऑल्सो ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट दॅट आर ॲट अ डिस्टन्स. मग फोर्स काही गोष्टींवरती पण ॲक्ट होतो की ज्या डिस्टन्सवर असतात किंवा लांब असतात त्या. बरोबर, आपण पहिलं काय बघितलं की फोर्स ॲक्ट होतो, पण तो कसा ॲक्ट होतो, जर दोन एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. आता इथे काय आहे, जर तो लांब असेल त्याच्यावरती सुद्धा फोर्स ॲक्ट होत असतो. बरोबर, द ग्रॅव्हिटी इज अ फोर्स दॅट पुल्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स द अर्थ. मग आता इथे गुरुत्वाकर्षणसुद्धा एक फोर्स असा आहे, गुरुत्वाकर्षण फोर्ससुद्धा एक फोर्सचा प्रकार आहे की जो प्रत्येक गोष्टीला आपल्या टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ तो त्याला खिचून ठेवलेला असतो. तुम्ही बघता, तुम्ही कुठलीही गोष्ट जर आकाशात फेकली तर ती गोष्ट काही क्षणानंतर, काही वेळानंतर ती खाली येऊनच जाते धर्तीवर. बरोबर, ती काय येते, तर आपल्या धर्तीवरती गुरुत्वाकर्षण फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्यामुळे ती गोष्ट आहे, ती वस्तू बरोबर जमिनीवरच येते, किती वरती जरी गेली तरी. ठीक आहे, तर हा सुद्धा एक फोर्सचा प्रकार आहे. मॅग्नेटिक फोर्स कॅन ऑल्सो ॲक्ट ॲट अ डिस्टन्स. मॅग्नेटिक फोर्ससुद्धा, चुंबकीय जो बल असतो, मॅग्नेटिक फोर्स, तो सुद्धा याच्यावरती ॲक्ट होत असतो, जे दोन सरफेस असतात. बरोबर, जर लहानपणी तुम्ही जर हे खेळ केलेले असतील, जे छोट्या गाड्या होत्या त्याच्यावरती मागे एक चुंबक लावायचं आणि आपल्या हातात एक चुंबक ठेवायचं आणि त्याला असं पुश करायचं, तर ती गाडी पुढे पुढे जायची. बरोबर, किंवा जर अट्रॅक्शन राहिलं, म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल राहिलं, तर ते काय व्हायचं, दोघी अट्रॅक्ट व्हायचे. तर हा पण काय झाला, एक फोर्स झाला, हा मॅग्नेटिक फोर्स झाला. ठीक आहे, समजलं. फोर्स कसा ॲक्ट होऊ शकतो, पहिले कॉन्टॅक्ट फोर्समुळे पण ॲक्ट होऊ शकतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पण ॲक्ट होऊ शकतो डिस्टन्सवरती. त्याच्यानंतर आता आपल्याला फोर्स जो आहे तो आपल्याला जर बॅलन्स करायचा आहे, ठीक आहे, तर बॅलन्स करायचा, तर तो कसा बॅलन्स, म्हणजे इन बॅलन्समध्ये कसा येईल, तर जो टोटल फोर्स असतो, ठीक आहे, आता एक आपण ऑब्जेक्ट घेऊया समजा, एक मी तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन देतो फक्त छोटं. आता यावर काय आहे, यावर इथे एक फोर्स अप्लाय होतो आहे, इकडून एक फोर्स अप्लाय होतो आहे, इकडून एक फोर्स अप्लाय होतो आहे आणि इथून एक फोर्स अप्लाय होतो आहे. हा होतो आहे 2 किलो न्यूटन, हा होतो आहे 5 किलो न्यूटन, हा होतो आहे 3 किलो न्यूटन आणि हा होतो आहे 2 किलो न्यूटन. मग आता हे सगळे फोर्स जे आहे ते काय आहे, वेगवेगळ्या डायरेक्शनला आहे. बरोबर, आता हे जे दोघी आहे, बरोबर, हा जो आहे याच्या हा अपोजला आहे, हा जो आहे हा याच्या अपोजला आहे. बरोबर, आपल्याला नेट फोर्स काढायचं असतं. तर नेट फोर्स काय असतं, कुठल्याही गोष्टीचं नेट जर आपल्याला काढायचं असलं टोटल, तर ते टोटल ॲडिशन असते, सगळ्या गोष्टींची ॲडिशन म्हणजे काय, नेट टोटल असते, ती नेट रिझल्टंट असतं. तर नेट फोर्सचं पण म्हणजे काय असतं की सगळ्या फोर्सेसची टोटल करून जे उत्तर येतं ते म्हणजेच काय असतं, नेट फोर्स असतो. बरोबर, नीट लक्ष द्या, आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना हे लागेल. सगळ्या फोर्सेसची टोटल करून जे उत्तर येतं ते म्हणजे नेट फोर्स असतं. बरोबर, पण मात्र इथे एक गोष्ट आहे, जर तुम्ही एकाच डायरेक्शनला जर सगळे फोर्सेस लागत आहेत, बरोबर, एकाच डायरेक्शनला सगळे फोर्सेस अप्लाय होत आहेत, तर त्या फोर्सेसची काय होते, टोटल होते. बरोबर, म्हणजे ॲडिशन होते, ॲडिशन होत जाते, त्या सगळ्या फोर्सेसची ॲडिशन होते आणि जी टोटल येते ते म्हणजे काय असतं, रिझल्टंट फोर्स असतो. बरोबर, म्हणजे नेट फोर्स असतो. पण याच जागी जर अपोजिट फोर्स असतील, समजा हा 10 किलो न्यूटनचा आहे, इकडून याला हा काय करतो आहे, पुश करतो आहे. बरोबर, आणि इकडून हा काय आहे, 5 किलो न्यूटनचा आहे. बरोबर, हा याला इकडून पुश करतो आहे. तर हे दोघी जे डायरेक्शन यांची डिफरंट आहे, हा राईटला जातो आहे आणि हा इकडे लेफ्टला जातो आहे. मग याच्यातून काय होतं, जो छोटा फोर्स असतो तो मोठ्या फोर्समधून काय होतो, सबस्ट्रॅक्शन होऊन जातो आणि जे उत्तर येतं मग ते नेट फोर्स असतं, म्हणजे टोटल फोर्स असतो की त्या ऑब्जेक्टवरती किती फोर्स अप्लाय होत आहे. बरोबर, समजलं. एक पुन्हा एक आपण एक्झाम्पल घेऊ. आता हे शॉर्टमध्ये एक बघा,
हे एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. मी याला इकडून फोर्स लावतो आहे, माझ्या बोटाने इकडून मी याला फोर्स लावतो आहे, कंटिन्यू लावतो आहे. परत मी दुसरा पण बोट लावला, परत मी तिसराही बोट लावला, कंटिन्यू. तर ह्या तिघी फोर्सेसची, फोर्स ए, बी आणि सी, या तिघी फोर्सेसची काय होईल तर ॲडिशन होईल. कारण हे काय होते, तिघी सेम डायरेक्शनला जात होते, बरोबर. पण याच जागी जर विरुद्ध जर फोर्स आपला झाला दोघी बाजूंनी, तर काय होतं, जो लहान फोर्स असतो, जर आपल्याला टोटल फोर्स काढायला सांगितला, तर जो लहान फोर्स असतो तो मोठ्या फोर्समधून वजा होतो आणि जे उत्तर येतं ते म्हणजेच काय असतं, नेट फोर्स असतो, बरोबर. इथे बघा लिहिलेलं आहे मुलांनो, वेन फोर्स ॲक्ट इन अ सेम डायरेक्शन, जर सारख्या डायरेक्शनमध्ये असेल तर दे आर ॲडेड टू डिटरमाइन नेट फोर्स, तर ते ॲडेड होऊन जातात नेट फोर्सला, बरोबर. सॉरी, नेट फोर्स काढण्यासाठी ते ॲड केले जातात. वेन द फोर्सेस ॲक्ट इन अपोजिट डायरेक्शन, जर ते विरुद्ध डायरेक्शनला असतील तर द स्मॉलर फोर्स इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द लार्जर फोर्स, तर मोठ्या फोर्समधून लहान फोर्स काय होतो, वजा होतो. आणि जे उत्तर येतं ते म्हणजे काय असं, टोटल फोर्स असतो त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारा. समजलं. ओके, हे नीट लक्षात ठेवायचं, न्यूमॅरिकल सॉल्व करताना लागेल. कारण तुम्हाला रिॲक्शन्स काढावं लागतात फोर्सच्या मुलांना, रिसॉल्युशन करावं लागतं फोर्सेसचं. एफ ए, एफ बी, एफ वेगवेगळ्या पॉईंटवरती तुम्हाला रिॲक्शन्स काढावे लागतात, ठीक आहे. तर परत व्हॉट हॅपन वेन द मल्टिपल फोर्सेस ॲक्ट्स ऑन ॲन ऑब्जेक्ट, बरोबर. माझा एकच ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावरती मल्टिपल फोर्सेस जर ॲक्ट होत आहेत तर काय होतं, तर अ नेट फोर्स ऑफ झिरो मीन्स द फोर्सेस आर बॅलन्स. जर नेट फोर्सेसची जर रिॲक्शन जी असते, नेट फोर्सेस आर ए, आर ए न घेता आपण एफ घेऊ, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. एफ फॉर फोर्स, एफ ए, एफ बी, एफ सी, एफ सी, यांची जर नेट फोर्स, जर आपण नेट जर फोर्स काढला, टोटल फोर्स जर त्याचं जर झिरो आन्सर आलं, तर म्हणजे काय आहे, तो फोर्स जो आहे तो काय आहे, बॅलन्स फोर्स आहे. काय आहे, बॅलन्स आहे. आणि त्याच्यामुळे त्या ऑब्जेक्टवरती काहीही मोशन होणार नाही, म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये काहीही हालचाल होणार नाही. पण याच विरोधात जर उत्तर 0 नाही आलं, तुमचा नेट फोर्स जर 0 नाही आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला सांगतो, एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. या ऑब्जेक्टला मी इकडून 10 किलो न्यूटनचा फोर्स लावला आणि इकडून सुद्धा 10 किलो न्यूटनचा फोर्स लावला, बरोबर. तर हे जर 10 किलो न्यूटन आहे, हा हे अपोजिट आहे, हा इकडे जातो आहे आणि हा जो फोर्स आहे हा इकडे जातो आहे, बरोबर. तर 10 - 10 किती झाले, 0 झाला. म्हणजे हा काय झाला, बॅलन्स फोर्स झाला. मग हा हलेल का इथून, नाही, कारण हा इकडून पण लोटतो आहे आणि हा इकडून पण लोटतो आहे. मला सांगा, हा इकडे जाईल का इकडे जाईल, नाही, हा हलणारच नाही जागेवरून. तर याला काय म्हणतात, बॅलन्स फोर्स म्हणतात, की ज्यामुळे कुठल्याही प्रकारचं मोशन होत नाही, त्याला बॅलन्स फोर्स म्हणतात. पण अनबॅलन्स काय, की ज्या फोर्समुळे काहीतरी मोशन कॉज होऊन जातं, ठीक आहे, त्याला म्हणतात अनबॅलन्स फोर्स. म्हणजे त्याच्यामुळे तो जो ऑब्जेक्ट आहे तो त्याच्या जागेवरून हलून जातो, त्याच्या जागेवरून मूव्ह होतो, त्याला म्हणतात अनबॅलन्स फोर्स. तर बघा इथे लिहिलेलं आहे, अनबॅलन्स फोर्सेस प्रोड्यूस अ चेंज इन अन ऑब्जेक्ट्स मोशन, ऑब्जेक्टच्या मोशनमध्ये हे चेंज करतं अनबॅलन्स फोर्स. द ऑब्जेक्ट कुड चेंज इन स्पीड, डायरेक्शन ऑर बोथ. मग आता ऑब्जेक्टमध्ये आता आपण पहिलेच बघितलं की फोर्स काय असतं, वेक्टर क्वांटिटी, ज्याला डायमेन्शन पण आहे आणि डायरेक्शन पण आहे, बरोबर. म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघंही आहे. तर मग अनबॅलन्स फोर्स जर राहिला तर काय होतं, एक तर स्पीडमध्ये चेंज होतं, बरोबर. सिम्पल उदाहरण घे तुम्ही, एक 4 व्हीलर उभी आहे, त्या 4 व्हीलरला मागून 4 लोक लोटत आहे आणि पुढूनही 4 लोक लोटत आहे. तर ती गाडी मागे जाईल का पुढे जाईल, ती गाडी तिच्या जागेवरून हलणारच नाही, ती तिथेच राहील, कारण दोघी बाजूनी सारखा फोर्स ॲक्ट होतो आहे. पण याच जागी जर चला आम्ही एकच गाडी आहे उभी आहे 4 व्हीलर, आपण तिला मागूनच लोटतो आहे, तर ती पुढेच जाईल की नाही, कारण तिला समोरून अपोजिट फोर्स आहे का, नाही. म्हणून हा काय झाला, अनबॅलन्स फोर्स झाला. त्यामुळे काय झालं, गाडीचं मोशन कॉज झालं आणि मोशन कॉज झाल्यावरती काय झालं, ती गाडी पुढे सरकली, तिला मोशनमध्ये आणली आपण. मग तिच्यात काय झालं, चेंज इन स्पीड झाला, म्हणजे तिचा स्पीड वाढला, परत डायरेक्शन बदलली तिची. असं कुठली तरी एक गोष्ट होऊ शकते, ठीक आहे, की एक तर चेंज इन स्पीड वाढू शकतो, की स्पीड बदलू शकतो, किंवा डायरेक्शन बदलू शकते, किंवा दोघेही बदलू शकतात, बरोबर. मग द चेंज इन मोशन इज कॉल्ड ॲन ॲक्सेलरेशन. मग जर मोशनमध्ये जर चेंज होतं आहे तर त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन म्हणतो, बरोबर. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज नोन ॲज ॲक्सेलरेशन, बरोबर. समजलं. ॲक्सेलरेशन इज ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ द नेट फोर्स. मग ज्या दिशेने नेट फोर्स लागलेला आहे त्या दिशेने ॲक्सेलरेशन असतं, बरोबर आहे ना. आता सिम्पल आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही गाडीचं गिअर, जर फर्स्ट गिअर टाकता तर गाडी पुढेच जाणार आणि जर रिव्हर्स गिअर टाकणार तर गाडी मागेच जाणार, ठीक आहे. हे असतं ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन इज ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ नेट फोर्स. ज्या दिशेने फोर्स जाईल त्या दिशेनेच ॲक्सेलरेशन वाढतं. उलट्या दिशेने ॲक्सेलरेशन वाढेल का, तुम्ही गाडी मागून लोटताय तर गाडी मागे येईल का पुढे जाईल, पुढेच जाईल ना गाडी. तर हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचं. आणि हे बघा इथे चित्रात देऊन दिलेलं आहे यांनी, आता तुम्हाला चित्र होऊन बरोबर समजेल. मी इथे 4 व्हीलरचं एक ॲज्युम केलेलं होतं. आता मला सांगा, इथून हा एक व्यक्ती हे लोटतो आहे, ह्या सेम जागेवरती जर इकडून पण दुसरे व्यक्ती लोटतील, इथे एक व्यक्ती लोटेल, तर समजा हा हलेल का, हा बॉक्स नाही हलणार, म्हणजे हा काय झाला, बॅलन्स फोर्स झाला. त्याच जागी जर इथून पण हा एकटाच व्यक्ती लोटतो आहे आणि इकडे कोणीच नाही आहे, तर हा मोशन होऊन जाईल ना, हा जो बॉक्स आहे हा इकडे सरकून जाईल, म्हणजेच काय झाला, हा अनबॅलन्स फोर्स झाला, बरोबर. समजलं याच्यावरून काय होतं ते, बरोबर. आणि ॲक्सेलरेशन काय असतो, ज्या दिशेला नेट फोर्स असतो त्याच दिशेला ॲक्सेलरेशन वाढतं, उलटं नाही वाढत ॲक्सेलरेशन, बरोबर.
त्याच्यानंतर जेव्हा मल्टिपल फोर्सेस ॲक्ट होतात त्यावेळेस बघा इथे व्हॉट फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन धिस बॉक्स, हाऊ कुड यू डिटरमाइन वेदर द फोर्सेस आर बॅलन्स ऑर अनबॅलन्स. आता तुम्ही याच्यावरती कसं काय डिटेक्ट कराल की हा बॅलन्स फोर्स आहे का अनबॅलन्स फोर्स आहे, बरोबर. मग त्या लॉनुसार आपण डिटेक्ट करत असतो. आता बघा आपण आता न्यूटनचं लॉ आहे, तर न्यूटन सरांनी हे जे होतं ते काय सर आयझॅक न्यूटन यांनी काय केलेलं होतं, शोध लावलेलं होतं. कशाहून ते जेव्हा एका झाडाखाली बसलेले होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या डोक्यावरती ॲपल पडलेलं होतं, तेव्हा हे शोध लागलेले सगळे, बरोबर. सर आयझॅक न्यूटन डिस्क्राईब 3 लॉज ऑफ मोशन. त्यांनी काय केलेलं आहे, मोशनचे म्हणजे गतीचे 3 नियम त्यांनी दिलेले आहे, बरोबर. आणि त्यांच्यातली एक रिलेशन दिलेली आहे, फोर्स आणि मोशनमधली काही त्यांनी रिलेशन एक्सप्लेन केलेलं आहे. तर न्यूटनचा फर्स्ट लॉ त्यांनी दिलेला आहे मुलांनो, की न्यूटनचा फर्स्ट लॉ होता तरी काय नक्की तुम्ही हे 10वीपर्यंत शिकलेलेच असाल विज्ञानामध्ये. ऑफकोर्स फिजिक्समध्ये तुम्ही शिकलेले असाल, ठीक आहे, की न्यूटनचे गतीचे नियम किती होते आणि कुठले कुठले होते, बरोबर. तर न्यूटन सरांचे नियम, पहिला नियम जो होता फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय होता, की एखादी ऑब्जेक्ट आहे ते जर रेस्टवर असेल किंवा ते जर मोशनमध्ये असेल तर ते त्याच स्थितीत राहतं जिथपर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही तिथपर्यंत, बरोबर. किंवा ज्याच्यावरती अनबॅलन्स फोर्स ॲक्ट होत नाही तिथपर्यंत ते त्याच्या स्थितीत राहतं. जर एखादी गाडी चालते तर ती चालतच राहील कंटिन्यू जिथपर्यंत तिला ब्रेक लागणार नाही तिथपर्यंत. किंवा एखादी गाडी जर थांबलेली आहे तर ती थांबलेलीच राहील, अन्यथा तिला कोणी चालवत नाही किंवा तिला लोटत नाही कोणी तिथपर्यंत, बरोबर. बघा फर्स्ट लॉ तेच सांगतं की ॲन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट स्टेज ॲट रेस्ट, ते रेस्टवरच राहतं. अँड ऑब्जेक्ट इन मोशन स्टेज इन मोशन, ते मोशनमध्ये जर असेल तर ते मोशनमध्येच राहतं ॲट द सेम स्पीड, त्याच स्पीडला आणि त्याच डायरेक्शनला, अनलेस इट एक्सपिरियन्सेस ॲन अनबॅलन्स फोर्स, जिथपर्यंत त्याच्यावरती कोणी फोर्स अप्लाय करत नाही तिथपर्यंत. कळलं काय आहे फर्स्ट लॉ, बरोबर. समजलं फर्स्ट लॉ काय होता. बघा व्हॉट इज न्यूटन फर्स्ट लॉ. न्यूटन फर्स्ट लॉ इज ऑल्सो कॉल्ड लॉ ऑफ इनर्शिया. त्याला इनर्शिया पण म्हणतात. मग आता इनर्शिया म्हणजे काय, तर इनर्शिया म्हणजे एक टेंडन्सी असते ऑब्जेक्टची की जे चेंज इन मोशन जे त्याच्यावरती जे बदल होणार असतो त्याच्या गतीमध्ये ते रेजिस्ट करतं, बरोबर. म्हणजे ती गती बदलू देत नाही, ते रेजिस्ट करतं, त्याला म्हणतात इनर्शिया म्हणतात, बरोबर. बघा इथे अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. द लॉ ऑफ इनर्शिया एक्सप्लेन वाय चेअर विल नॉट स्लाइड अक्रॉस द फ्लोअर अनलेस फोर्स पुशेस द चेअर. साहजिक आहे, तुमची जी व्हीलचेअर असते जिच्यावरती तुम्ही बसतात ती व्हीलचेअर का तिची हालत नाही, कारण तिच्यावरती तो लॉ ॲक्ट होतो आहे. तिला जिथपर्यंत बाहेरून बाह्य एखादी बल ॲक्ट होत नाही, तिच्यावरती अनबॅलन्स फोर्स ॲक्ट होत नाही तिथपर्यंत ती जर रेस्टवर येते ती रेस्टवरच राहणार, जर ती फिरते तर ती फिरतच राहणार, बरोबर. हा आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ, बरोबर. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, बरोबर. हे बाई इथे यांनी दिलेलं आहे, ठीक आहे. ओके. बघा न्यूटन सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे की द ॲक्सेलरेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड द अमाऊंट ऑफ द फोर्स अप्लाइड. मग ॲक्सेलरेशन काय असतं, त्वरण ज्याला म्हणतो आपण, बरोबर. ते त्वरण काय असतं की जेव्हा त्वरण कशावरती डिपेंड राहतं, त्याच्या मासवर की वजन किती. आता एक सोपं उदाहरण घेऊ. एक लठ्ठ माणूस पळतो आणि एक बारीक माणूस पळतो, तर बारीक माणूस जोरात पळेल का लठ्ठ माणूस जोरात पळेल, तर बारीक माणूस पळेल का, तर त्याचं मास किती आहे ते कमी भरतं, बरोबर. त्याचं वेट काय आहे ते कमी भरतं, ठीक आहे. आणि जाड माणूस त्याच्या वजनाप्रमाणे तो हळूहळू पळतो. मग त्याच्या ॲक्सेलरेशन कशावर डिपेंड असतं, मासवर असतो. या जागी एक सिंपल उदाहरण घ्या. जी 4 व्हीलर असते किंवा जी 2 व्हीलर असते ती ट्रकला ओव्हरटेक करून चालली जाते का, कारण ट्रकचं मास जास्त आहे, ट्रक लोडेड आहे, ठीक आहे, त्यामुळे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती फोर्स किती अप्लाइड होतो हे सुद्धा डिपेंड करतं, बरोबर. ह्याच जागी जर तुम्ही एखादी 2 व्हीलर जर 4 जण लोटाल तर ती इझिली लोटली जाईल आणि इझिली तिचा स्पीड एकदम लवकरात लवकर ॲक्सेलरेशन जास्त वाढून जाईल. ह्याच जागी जर तुम्ही 4 लोक ट्रक लोटा, बरं तुम्हाला लोटता येईल का, नाही लोटता येणार. तर हा एक लॉ आहे सेकंड लॉ. द ॲक्सेलरेशन ऑफ द ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड द अमाऊंट ऑफ द फोर्स अप्लाइड. म्हणूनच काय म्हटलं गेलेलं आहे, फोर्स इज इक्वल्स टू MA, बरोबर. म्हणून काय म्हटलं गेलेलं आहे, फोर्स इज इक्वल्स टू F इज इक्वल्स टू MA, बरोबर. M म्हणजे काय, मास, आणि A म्हणजे काय, ॲक्सेलरेशन, बरोबर. समजलं काय आहे. न्यूटन सेकंड लॉ इथे पुन्हा आलेला आहे. अँड यू म्हणजे न्यूटनचा दुसरा लॉ, गतीचा नियम. आणि तुम्ही काय, म्हणजे हॅव यू एव्हर बीन अ रोलर कोस्टर, एव्हर बीन ऑन अ रोलर कोस्टर, म्हणजे तुम्ही त्या रोलर कोस्टरवर फिरलेले का कधी, ते रोलर कोस्टर आनंद मिळत वगैरे असतं बघा. तर डिड यू फील लाईक यू आर गोईंग टू फ्लोट आउट ऑफ युअर सीट वेन यू वेंट ओव्हर बिग हिल. ज्यावेळेस तुम्ही वरती जातात त्या रोलर कोस्टरच्या, त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही म्हणजे पडणार आहे बुवा आता, किंवा तुम्ही तुमच्या सीटवरून आता तिथून सटकून जाल आणि तुम्ही निघून जाल त्या सीटवरून, बरोबर. जसं जसं रोलर कोस्टर वरती जातं तसं तसं तुम्हाला वाटत जातं की नाही आता माझी सीट सुटणार आणि मी खाली पडणार, बरोबर. असं वाटतं. हे असं का वाटतं, कारण वन्स द रोलर कोस्टर स्टार्ट्स डाऊन द अदर साईड्स ऑफ द हिल इट ॲक्सेलरेट्स डाऊनवर्ड. ते डाऊनवर्ड ॲक्सेलरेट होतं, कारण ते उतार असल्यामुळे ते डाऊनवर्ड ॲक्सेलरेट होतं. अँड यू सीट डज नॉट सपोर्ट्स युअर फुल वेट. त्यामुळे काय होतं, तुमचं जे सीट आहे
ते काय होतं, तुमचं पुरेपूर जे वेट आहे त्याला सपोर्ट नाही करत. एकदम सिंपल उदाहरण आहे मुलांनो, तुम्ही लिफ्टमध्ये बसलेले असाल बरोबर. लिफ्ट जेव्हा वरती खाली होते त्यावेळेस तुम्हाला बॉडीमध्ये जाणवतं की नाही माझं वेट खाली खाली जातं आहे, नाही माझं वेट वाढतं आहे बरोबर. जाणवतं की नाही तुम्हाला ह्या गोष्टी. ज्यावेळेस लिफ्ट वरती जाते त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं माझं वेट कमी कमी होत जातं, आणि ज्यावेळेस लिफ्ट खाली येते त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं माझं वजन वाढत जातं आहे, असं वेट वरती वरती येते बुवा. हा आहे न्यूटन्सचा सेकंड लॉ बरोबर. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता हे पुन्हा एक एक्झाम्पल दिलेलं आहे, आपल्या व्हिडिओची लांबी वाढेल त्याच्यासाठी मी एक्झाम्पल ते 2 एक्सप्लेन केले, ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे. हा लॉ सगळ्यांना माहितीच असतो, बहुतांश लोकांना हा लॉ पाठत असतो. एव्हरी ॲक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक गोष्टीला जशी तुम्ही ॲक्शन दिली तशी त्याची रिॲक्शन तुम्हाला मिळतेच. सिम्पल आहे. आता तो तर इकोचा कन्सेप्ट म्हटला जाईल. जर तुम्ही माउंटेन रेंजेसमध्ये ओरडले तर तुमचा आवाज रिपीट होत असतो, तर ते ठीक आहे, तो एक इकोचा कन्सेप्ट आहे, त्याला आपल्याला एक्झाम्पल नाही घेता येणार. इन अदर वर्ड्स ऑल फोर्सेस ॲक्ट इन अ पेअर. म्हणजेच ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर द फोर्स प्रेझेंट इवन वेन देअर इज नो मोशन. जरी मोशन नसलं तरी त्याची काय असते, फोर्सेसची रिॲक्शन होत असते, कारण ते स्टेबल आहे ना, तर त्याला स्टेबल धरण्यासाठी सुद्धा फोर्स काय करतो आहे, काम करतो आहे बरोबर. बघा, इवन दो ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर इक्वल इन साईज, देअर इफेक्ट्स आर डिफरंट. जरी ॲक्शन आणि रिॲक्शनमध्ये फोर्सेस इक्वल असले तरी त्यांची साईज काय असते, डिफरंट असते, आणि त्यांचे इफेक्ट जे असतात त्याचे जे इफेक्ट होणार असतात ते वेगळे वेगळे असतात बरोबर. अँड ऑब्जेक्ट कॅन हॅव मल्टिपल फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट ॲट वन्स. वेन दिस हॅपन्स ईच फोर्सेस इज पार्ट्स ऑफ फोर्स पेअर. म्हणजे प्रत्येक फोर्स काय पेअरमध्ये अप्लाय होत असतो बरोबर. समजलं. एवढी ही स्लाईड आहे मुलांना. तुम्हाला 3 लॉ कळले असेल. फोर्स म्हणजे काय मी तुम्हाला पटक्या 2 मिनिटात रिवाईज करून देतो. फोर्स म्हणजे काय असतं की इट इज ॲन एक आपण म्हटलं इट इज ॲन एनर्जी पण म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. फोर्स म्हणजे बल असतं. इट इज अ पुल ऑर पुश असतं, ठीक आहे. पुल ऑर पुश पण म्हणता येईल त्याला, ठीक आहे, ओढणं किंवा खेचणं बरोबर. मग फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, एफ इज इक्वल्स टू एम ए. एम म्हणजे काय, मास, आणि ए म्हणजे काय, ॲक्सेलरेशन बरोबर. नेट फोर्स काय असतो, सगळ्यांची फोर्सची टोटल केली तर जे उत्तर येतं त्याला नेट फोर्स म्हणतात. आणि जर नेट फोर्स जर 0 आला तर तो काय असतो, बॅलन्स फोर्स असतो. त्या बॅलन्स फोर्समुळे काहीही गोष्टीवर मोशन कॉज होत नाही कुठल्याही गोष्टीवर. आणि जर तो जर 0 नसेल आलेला, तर तो जर जास्त आलेला असेल, तर अनबॅलन्स फोर्स असेल तो, तर त्यामुळे काय होतं, मोशन कॉज होतं. म्हणजे त्या ऑब्जेक्टला गती मिळते आणि मोशन मिळतो, ठीक आहे. पहिला लॉ, दुसरा लॉ आणि तिसरा लॉ शिकलो आपण न्यूटनचा. पहिला लॉ काय आहे की एखादी वस्तू जर ती जर रेस्टमध्ये आहे किंवा ती जर मोशनमध्ये, तर ती रेस्टमध्येच राहील किंवा मोशनमध्येच राहील, अन्यथा जिथपर्यंत तिच्यावरती बाह्य बल ॲक्ट होत नाही तिथपर्यंत बरोबर. दुसरा लॉ काय आहे की जे ॲक्सेलरेशन असतं बॉडीचं ते कशावर डिपेंड करतं, मासवर, आणि बॉडीच्या मासवर आणि फोर्स याच्यावर ॲक्ट करतं, फोर्सवर ॲक्ट करतं बरोबर. सॉरी, फोर्सवर ॲक्ट करतं बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड लॉ आहे एव्हरी ॲक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन बरोबर. हे आपण जे छोटेसे जे मोजके टॉपिक होते, मेन सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाचं टॉपिक होतं जे इंट्रोडक्शन होतं फोर्सचं, ते आपण बघितलं. पुढच्या व्हिडिओत आपण याचा पार्ट 2 बनवू, त्याच्यामध्ये आपण फोर्सचे पुढचे टॉपिक बघू, आणि थर्ड पार्टमध्ये मात्र आपण न्यूमॅरिकल घेऊ बरोबर. तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील, ठीक आहे. तिथपर्यंत थँक्यू.